आभार मानते। याचं कारण म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पिंपरी चिंचवडमध्ये येणं। याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जो मराठी सिनेमा चालतो तसा इतरत्र कुठेही चालत नाही। पिंपरी चिंचवडचे सगळे प्रेक्षक कायमच खूप चांगल्या चांगल्या कलाकृतींच्या पाठीमागे उभे असतात आणि आज आमचा मनाचे श्लोक हा सिनेमा घेऊन श्लोक पण इकडे आलाय आणि मनवा आणि श्लोक ही आमची जोडी आहे। तर आम्हाला दोघांना तुम्ही इकडे आमंत्रित केलं, मला खरंच खूप बरं वाटतंय। आपण सीमोल्लंघन करतो दसऱ्याच्या नंतर आणि आज ह्या निमित्ताने आमच्या सिनेमासाठीचं जे सीमोल्लंघन आवश्यक आहे ते आम्ही तुमच्या सोबतीनं साजरं करू शकतोय। शेवटचे 10 दिवस उरले। 10 ऑक्टोबरला आमचा हा सिनेमा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करीन की जर का तुम्ही आजच्या काळातले असाल, जर का वेगळ्या वाटा निवडण्याचं धाडस तुमच्यामध्ये असेल, जर का खळखळून हसायचं असेल, जर का घरच्यांनी लग्नासाठी फोर्स केलं असेल, लग्न करायचं नसेल तरी लग्न करायचं असेल तरी मजा करायला 2 तास थिएटरमध्ये या, तुम्ही निराश होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते। राहुल पण इकडे बोलणार आहे, पण त्याच्या आधी एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून मी तुमच्याकडे एक गोष्ट आता निश्चित मागणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मला मोबाईल दिसतात, प्लीज बुक माय शो वरती जा, मनाचे श्लोक टाईप करा, त्याच्यावरती इंटरेस्टेडला क्लिक करा, त्वरित यूट्यूबवर जा। मनाचे श्लोकचं आमचं ट्रेलर आलेलं आहे, टीझर आलेला आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आजकाल सिनेमा करणं सोपं असतं, पोहोचवणं फार अवघड आणि तो फक्त तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच पोहोचू शकतो। तर ही एक मी बहीण, मैत्रीण, मुलगी म्हणून तुमच्याकडे एवढं मागणार। आणि आता मी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांना विनंती करेन की नवरात्र, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आजच्या दसऱ्याच्या दिवशी जिचं आगमन इथे झालेलं आहे ती मराठी चित्रपट। आपल्या सगळ्यांना विनंती की हा सन्मान संपन्न होत असताना एका जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया। त्यानंतर सन्मान्य राहुलजी पेठे यांचाही सन्मान, सन्मान्य अमितजी राजेंद्र गावडे यांना विनंती की आपण त्यांचाही सन्मान करायचा आहे। आपला आवाज आपले सखीच्या माध्यमातून हजारो महिलांचं संघटन या शहरांमध्ये ज्यांनी केलेलं आहे त्या आमच्या भगिनी आदरणीय संगीताताई तरफे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। आदरणीय अमित दादांना विनंती त्यांचाही सन्मान आपण करावा। आणि आता तुम्हाला निश्चितच सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता इथं आले तर सत्कार झाला आणि जाणार आहे, तर जाणार नाही। तर मी मृण्मयीला विनंती करेल की त्रिशला कदर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। विनंती आहे अमित दादांना की त्यांचा सन्मान आपण करायचा आहे। त्रिशला गाटे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। आणि आता मी मृण्मयी देशपांडे यांना विनंती करेल की या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं श्री समर्थ युवक प्रतिष्ठान सलग 18 वर्ष हा नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय। 18 वर्ष विनाखंड आपण देवीची या ठिकाणी प्रतिष्ठापना करून 10 दिवस हा नवरात्र महोत्सव या ठिकाणी अमितजी गावडे यांच्या माध्यमातून, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून साजरा करतोय। आपली उपस्थिती खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्राधान्याने झाली म्हणून आपल्याला विनंती करेल की या विजयादशमीच्या निमित्तानं, नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा व्यक्त करा। पिक्चर 10 तारखेला येणार आहे हे सांगायची संधी आम्हाला तुम्ही दिली। मला आता दादा तेच येताना म्हणत होते दुसरीकडे कुठेही चालत नाही इतका मराठी पिक्चर पिंपरी चिंचवड मध्ये चालतो, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आपण आता स्त्री शक्तीचा जागर साजरा केला आणि आज विजयादशमी आहे। त्यानिमित्त अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ही जी आता महिला आहे देवी, तिने हा पिक्चर त्याचं लेखन केलंय, दिग्दर्शन केलंय आणि त्याच्यात अभिनयही केलाय।
अशा तिन्ही भूमिका समर्थपणे तिने पार पाडलेल्या आहेत. आमची खात्री आहे की हा पिक्चर, जसं मुंबई म्हणाली की तुम्हाला भरपूर हसायला मिळेल, सगळ्या गोष्टी आहेत, पूर्ण एंटरटेनमेंट होईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही फक्त जाऊन पिक्चर बघा, त्याची खात्री तुम्ही आम्हाला द्या. सो 10 ऑक्टोबरला आपण नक्की थिएटरमध्ये भेटूया. आपण भेटणार ना नक्की 10 ऑक्टोबरला? थँक्यू व्हेरी मच. 10 ऑक्टोबरला हे सगळे भेटतील. टीजर पण पाहणार आहे, परंतु तुम्ही लॉन्चिंगचंही आपण केलेलं आहे. आम्हाला फक्त एकच आहे की त्या चित्रपटामधला एखादा डायलॉग दोघांचा असेल तर तो सांगितलं तर जरा बरं होईल. तुम्हाला जर मान्य असेल तर टाळ्या वाजवा फक्त, मान्य असेल तर. तुम्ही सगळ्यांनी टीजर बघितला असेल, नसेल बघितला तर तो जाऊन बघा. तुम्ही म्हणालात एखादा डायलॉग काय होतंय, सगळे पुरुष माझी बाजू घेतील, आम्ही काहीही बोलत नाही, फक्त महिला बोलतात. ते टीजर मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. काय आहे, आता मी जर का स्टेजवर बोलले तर ते उचित नाही होणार. ते शब्द आपण टीजर मध्ये सिनेमाच्या माध्यमातूनच ऐकूया. ते पण हुशार आहे दोघं.